Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. शेगाव शहरात भर दिवसात 2 ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला होता, मात्र नागरिकांच्या सतर्कतेने तो फसला. यावेळी एका चोरट्याला पकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील 9,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात शेगाव पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. खामगाव रस्त्यावरील विद्यानगर भागात 28 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 3 वाजता घरफोडीचा प्रयत्न उघडकीस आला होता. या प्रकरणी कमलसिंग किरतसिंग परिहार राहणार विद्यानगर शेगाव यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शेख अहमद शेख समद राहणार आरास लेआउट बुलढाणा व त्याच्या साथीदाराने त्यांच्या घराचे व शेजारील देवलाल ढगे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. दोघेही आरोपी कारमधून क्रमांक MH28BH 1205 पळून जात असताना त्यांचे वाहन कडुनिंबाच्या झाडाला धडकले. यावेळी पोलिसांनी तत्काळ धाव घेत एक आरोपी पकडला, मात्र दुसरा फरार झाला. शेख अहमद याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. यावेळी त्याने व त्याचा फरार साथीदार सय्यद शकील सय्यद युसुफ राहणार इक्बाल चौक बुलढाणा याने शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी जप्त मुद्देमाल करून चोरीच्या घटनेत वापरलेली कार, 2 नंबर प्लेट, 2 लोखंडी रॉड, तुटलेली कुलुपे, 15,000 रोख, विविध घरफोडी गुन्ह्यातील एकूण 9,86,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वाजता फिर्यादी नामे कमलसिंग किरतसिंग परिहार राहणार विद्यानगर कलमाई शाळेजवळ शेगाव यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांच्या घरी दुपारी 2 वाजता कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या खालच्या घरच्या समोरील दाराचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. तसंच शेजारी राहणारे देवलाल महादेव ढगे यांच्याही घरचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न करत असताना त्या घरच्या लोकांनी आरडाओरडा केला, तर ते इसम त्यांची कार टाटा टिगॉर ज्याचा नंबर होता MH48BH 1205 याच्यातनं ते पळ काढत होते. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला खबर दिली. पोलीस स्टेशनची गाडी तिथे पोहोचताच त्यांनी पळ काढायचा प्रयत्न करत असताना त्यांची गाडी तिथल्या जवळच्या निंबाच्या झाडाला धडकली. ते धडकली असताना पोलिसांनी बरंच साहित्य आम्हाला मिळालं. त्याच्यामध्ये 2 फेक नंबर प्लेट होत्या, तसेच घरफोडी करण्याचे अवजार होते, ज्याच्यामध्ये लोखंडी रॉड होते जे कुलूप तोडण्यासाठी वापरत होते. तसंच 2 तुटलेली कुलूपं व 15,000 रुपये कॅश व काही दागिने त्याच्यातनं सापडले. त्या इसमाची जो इसम होता त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी शेगावमध्ये इतर 5 घरफोडीमध्ये त्याचा सहभाग होता. त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडनं इतर 5 गुन्ह्यातील घरफोडीतील मुद्देमाल आम्हाला हस्तगत करण्यात मदत झाली. त्याच्यामध्ये एकूण 9,86,250 रुपये एवढा पूर्ण मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे. तर अशा प्रकारे शेगाव शहर पोलीस स्टेशन यांनी ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सर श्री विश्व पानसर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्टपणे ही कामगिरी केलेली आहे, जेणेकरून जे घरफोडी करणारे जे कुख्यात टोळी आहे यांना आपण जेरबंद करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत.